शांती. आज आहे 17/2/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, पावन बनण्यासाठी एक आहे आठवणीचे बळ आणि दुसरे आहे सजेचे बळ. तुम्हाला आठवणीच्या बळाने पावन बनून उच्च पद प्राप्त करायचे आहे. प्रश्न आहे, बाबा रुहानी सर्जन आहेत, ते तुम्हाला कोणता धीर देण्यासाठी आले आहेत? उत्तर आहे, जसे ते सर्जन रोग्याला धीर देतात की आता आजार ठीक होईल, तसा रुहानी सर्जन देखील तुम्हा मुलांना धीर देतात. मुलांनो, तुम्ही मायेच्या आजारपणाला घाबरू नकात. सर्जन औषध देतात तर हे सर्व आजार बाहेर पडतील. जे विचार अज्ञान काळामध्ये देखील आले नसतील ते येतील, परंतु तुम्हाला सर्व सहन करायचे आहे. थोडीशी मेहनत करा. तुमचे आता सुखाचे दिवस आले की आले. ओम शांती. बेहदचे बाबा सर्व मुलांना समजून सांगत आहेत, तुम्हा सर्वांना निरोप पोहोचवायचा आहे की आता बाबा आले आहेत. बाबा धीर देत आहेत, कारण भक्ती मार्गामध्ये बोलावतात. बाबा या, लिबरेट करा, अर्थात मुक्त करा, दुःखातून सोडवा. तर बाबा धीर देतात, आता थोडे दिवस बाकी आहेत. एखाद्याचा आजार बरा होऊ लागतो तेव्हा असे म्हणतात, आता बरा होईल. मुले देखील समजतात की या घाणेरड्या दुनियेमध्ये आपले थोडेच दिवस बाकी आहेत आणि मग आपण नवीन दुनियेमध्ये जाणार. त्यासाठी आपल्याला लायक बनायचे आहे. मग कोणताही रोग इत्यादी तुम्हाला सतावणार नाही. बाबा धीर देऊन म्हणतात, थोडी मेहनत करा. आणखी कोणीही नाही जो असा धीर देईल. तुम्हीच तमोप्रधान झाले आहात. आता बाबा आले आहेत तुम्हाला पुन्हा सतोप्रधान बनविण्यासाठी. आता सर्व आत्मे पवित्र बनणार. कोणी योग बळाने, कोणी सजेच्या बळाने. सजेचे देखील बळ आहे ना. सजा भोगून जे पवित्र बनतील त्यांचे पद कमी होणार. तुम्हा मुलांना श्रीमत मिळत राहते. बाबा म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. तुमची सर्व पापे भस्म होतील. जर आठवण केली नाही तर पापे 100 पटीने वाढतील, कारण पाप आत्मा बनून तुम्ही माझी निंदा करता. मनुष्य म्हणतील, यांना ईश्वर असे मत देतात ज्यामुळे आसुरी वर्तन दिसून येते. लाही चाढी अर्थात उतार चढाव देखील असतात ना. मुले हार देखील खातात. चांगली चांगली मुले देखील हरतात. त्यामुळे पापे भस्मच होत नाहीत, मग भोगावे देखील लागते. ही खूप घाणेरडी दुनिया आहे. इथे सर्व काही होत राहते. बाबांना बोलावतातच यासाठी की बाबा येऊन आम्हाला भविष्य नवीन दुनियेसाठी रस्ता दाखवा. बाबा जाणतात, त्या बाजूला आहे जुनी दुनिया, या बाजूला आहे नवीन दुनिया. तुम्ही आहात नाव. आता तुम्ही पुरुषोत्तम बनण्यासाठी चालत आहात. तुमचा या जुन्या दुनियेमधून नांगर उचलला गेला आहे. तर जिथे जात आहात त्याच घराची आठवण करायची आहे. बाबांनी सांगितले आहे, माझी आठवण केल्याने तुमच्यावरील कट अर्थात गंज उतरेल. एक तर आहे योगबळ, नाही तर सजा. प्रत्येक आत्मा पवित्र तर जरूर बनणार आहे. पवित्र बनल्याशिवाय परत तर कोणी जाऊ शकणार नाही. सर्वांना आपला आपला पार्ट मिळालेला आहे. बाबा म्हणतात, हा आहे तुमचा अंतिम जन्म. मनुष्य म्हणतात, कलियुग अजून लहान मूल आहे. जणू मनुष्य आता यापेक्षा देखील आणखी होणार. तुम्ही संगमयुगी ब्राह्मण समजता की हे दुःखधाम तर आता नष्ट होणार आहे. बाबा धीर देतात. कल्पापूर्वी बाबांनी सांगितले होते, मामेकम अर्थात मज एकाची आठवण कराल तर पापांची गंज उतरेल. याची मी गॅरंटी देतो. हे देखील समजावून सांगतात. कलियुगाचा विनाश जरूर होणार आहे आणि कलियुग देखील जरूर येणार आहे.
हमी मिळते, मुलांना निश्चय देखील आहे, परंतु आठवण न राहिल्यामुळे कोणते ना कोणते विकर्म करतात. असे म्हणतात, बाबा क्रोध येतो, याला देखील भूत म्हटले जाते. या रावण राज्यामध्ये 5 भूते दुःख देतात. हा भूतकाळाचा हिशोब देखील चुकता करायचा आहे. ज्यांना यापूर्वी कधीही काम विकार सतावत नव्हता, त्यांना देखील हा विकार रूपी आजार इमर्ज होतो. म्हणतात, यापूर्वी तर असा कधी विचार नाही आला, आता का सतावत आहे? हे ज्ञान आहे ना. ज्ञान सगळ्या आजारांना बाहेर काढते, भक्ती सर्व आजारांना बाहेर काढत नाही. ही आहेच अशुद्ध विकारी दुनिया. 100% अशुद्धता आहे. 100% पतितापासून परत 100% पावन व्हायचे आहे. 100% भ्रष्टाचारीपासून 100% पावन श्रेष्ठाचारी दुनिया बनणार आहे. बाबा म्हणतात, मी आलो आहे तुम्हा मुलांना शांतीधाम सुखधामाला घेऊन जाण्यासाठी. तुम्ही माझी आठवण करा आणि सृष्टीचक्राला फिरवा. कोणतेही विकर्म करू नका. जे गुण या देवतांमध्ये आहेत तसे गुण धारण करायचे आहेत. बाबा कोणताही त्रास देत नाहीत. काही घरांमध्ये देखील इव्हिल सोल अर्थात अतृप्त आत्मा असते, तर ती आग लावते, नुकसान करते. यावेळी सर्व मनुष्यच इव्हिल आहेत ना. स्थूलमध्ये देखील कर्मभोग असतो. आत्मा शरीराद्वारे एकमेकांना दुःख देते आणि शरीर नसले तरी देखील दुःख देते. मुलांनी बघितले आहे, ज्याला भूत म्हटले जाते ती पांढऱ्या सावलीसारखी दिसते, परंतु त्याचा काही विचार करायचा नसतो. तुम्ही जितकी बाबांची आठवण कराल तितके हे सर्व कर्मभोग नष्ट होत जातील. हा देखील हिशोब आहे ना. घरामध्ये मुली म्हणतात, आम्ही पवित्र राहू इच्छितो. हे आत्मा म्हणते. आणि ज्यांच्यामध्ये ज्ञान नाही आहे ते असे म्हणतात, पवित्र राहायचे नाही. आणि मग भांडण होते, किती गोंधळ होतो. आता तुम्ही पवित्र आत्मा बनत आहात. ते आहेत अपवित्र, तर दुःख देतात. आहे तर आत्मा ना. त्यांना म्हटले जाते इव्हिल आत्मा अर्थात अतृप्त आत्मा. शरीर असले तरी आणि शरीर नसले तरी सुद्धा दुःखच देतात. ज्ञान तर सोपे आहे. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. बाकी मुख्य आहे पवित्रतेची गोष्ट. यासाठी बाबांची आनंदाने आठवण करायची आहे. रावणाला इव्हिल म्हणाल ना. यावेळी ही दुनिया आहेच मुळी इव्हिल. एकमेकांकडून अनेक प्रकारची दुःख सहन करत राहतात. इव्हिल पतित असणाऱ्याला म्हटले जाते. पतित आत्म्यामध्ये देखील 5 विकार मोठ्या प्रमाणामध्ये असतात. कोणामध्ये काम विकाराची सवय, कोणाला क्रोध करण्याची सवय, कोणाला हैराण करण्याची, कोणाला नुकसान करण्याची सवय असते. कोणामध्ये काम विकाराची असेल आणि विकार न मिळाल्यामुळे चिडून खूप मारहाण देखील करतात. ही दुनियाच अशी आहे. तर बाबा येऊन धीर देत आहेत. हे आत्म्यांनो, मुलांनो, धीर धरा. माझी आठवण करत राहा आणि दैवी गुण देखील धारण करा. असे देखील म्हणत नाहीत की धंदा इत्यादी करू नका. जसे मिलिटरीवाल्यांना लढाईवर जावे लागते तर त्यांना सुद्धा सांगितले जाते शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहा. गीतेमधील शब्दांना पकडून ते समजतात की युद्धाच्या मैदानावर आपण मेलो तर स्वर्गात जाणार, त्यामुळे आनंदाने लढाईवर जातात. परंतु तशी तर काही गोष्टच नाही. आता बाबा म्हणतात, तुम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकता, फक्त शिवबाबांची आठवण करा. आठवण तर एका शिवबाबांचीच करायची आहे, तर स्वर्गामध्ये जरूर जाल. जे कोणी येतात भले पुन्हा जाऊन पतित बनतात तरी देखील स्वर्गामध्ये जरूर येणार. शिक्षा भोगून पावन बनून तरी पण येतील जरूर. बाबा दयाळू आहेत ना. बाबा समजावून सांगत आहेत, कोणतेही विकर्म करू नका तर विकर्माजीत बनाल. हे लक्ष्मी नारायण विकर्माजीत आहेत ना. नंतर रावण राज्यामध्ये विकर्मी बनतात. विक्रम संवत सुरू होते ना. मनुष्यांना तर काहीच माहीत नाहीये. तुम्ही मुले आता जाणता. हे लक्ष्मी नारायण विकर्माजीत बनले आहेत.
म्हणतात विक्रमाजित नंबर 1 आणि मग 2500 वर्षांनंतर विक्रम संवत सुरू होते. मोहजित राजाची कहाणी आहे ना. बाबा म्हणतात नष्टो मोहा बना. मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर पापे भस्म होतील. 2500 वर्षांमध्ये जी काही पापे केली आहेत ते तुम्ही 50-60 वर्षांमध्ये स्वतःला सतोप्रधान बनवू शकता. जर योग बल नसेल तर मग नंबर मागे जाणार. माळा तर खूप मोठी आहे. भारताची माळा तर खूप खास आहे, ज्यावरच सर्व खेळ बनलेला आहे. यात मुख्य आहे आठवणीची यात्रा. आणखी कोणता त्रास नाही. भक्तीमध्ये तर अनेकांसोबत बुद्धियोग लावतात. ही सर्व आहे रचना. त्यांच्या आठवणीने कोणाचेही कल्याण होणार नाही. बाबा म्हणतात इतर कोणाचीही आठवण करू नका. जसे भक्ती मार्गामध्ये सुरुवातीला फक्त तुम्हीच भक्ती करत होता, आता मग शेवटाला देखील माझी आठवण करा. बाबा किती क्लिअर करून समजावून सांगतात. आधी थोडेच जाणत होता, आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे. बाबा म्हणतात और संग तोड एक संग जोडो, तर योग अग्नीद्वारे तुमची पापे भस्म होतील. पापे तर खूप करत आले आहात. काम कटारी चालवता, एकमेकांना आदी मध्य अंत दुःख देत आले आहात. मूळ गोष्ट आहे काम कटारीची. हा देखील ड्रामा आहे ना. असे देखील म्हणणार नाही की असा ड्रामा का बनला आहे. हा तर अनादी खेळ आहे. यामध्ये माझा देखील पार्ट आहे. ड्रामा कधी बनला, कधी पूर्ण होणार हे देखील काही सांगू शकत नाही. हा तर आत्म्यामध्ये पार्ट भरलेला आहे. आत्म्याची जी टेप आहे ती कधी झिजत नाही. आत्मा अविनाशी आहे, त्यामध्ये पार्ट देखील अविनाशी आहे. ड्रामा देखील अविनाशी म्हटला जातो. बाबा जे पुनर्जन्मामध्ये येत नाहीत तेच येऊन सारी रहस्ये समजावून सांगतात. सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य कोणीही समजावून सांगू शकत नाही. ना बाबांचे ऑक्युपेशन ना आत्म्याचे काहीच जाणत नाहीत. हे सृष्टीचे चक्र फिरतच राहते. आता पुरुषोत्तम संगमयुग आहे, जेव्हा सर्व मनुष्य मात्र उत्तम पुरुष बनतात. शांतीधाममध्ये सर्व आत्मे पवित्र उत्तम बनतात. शांतीधाम पावन आहे ना. नवीन दुनिया देखील पवित्र आहे. तिथे शांती तर आहेच आणि नंतर शरीर मिळाल्यामुळे पार्ट बजावतात. हे आपण जाणतो. प्रत्येकाला पार्ट मिळालेला आहे. ते आमचे घर आहे, शांतीमध्ये राहतो. इथे तर पार्ट बजवायचा आहे. आता बाबा म्हणतात भक्ती मार्गामध्ये तुम्ही माझी अव्यभिचारी पूजा केलीत, दुःखी नव्हता. आता व्यभिचारी भक्तीमध्ये आल्यामुळे तुम्ही दुःखी बनले आहात. आता बाबा म्हणतात दैवी गुण धारण करा, तरी देखील आसुरी गुण का आहेत. बाबांना बोलावलेत की येऊन आम्हाला पावन बनवा, मग पतित का बनता. त्यात देखील खास काम विकाराला जरूर जिंकायचे आहे, तर तुम्ही जगज्जीत बनाल. मनुष्य तर ईश्वरासाठी असे म्हणतात आपेही पूज्य आपेही पुजारी, जणू त्यांना खाली घेऊन येतात. अशी पापे करता करता महाविकारी दुनिया बनते. गरुड पुराणामध्ये देखील रौरव नरक म्हणतात, जिथे विषारी विंचू वगैरे सर्वच डंख मारत राहतात. शास्त्रांमध्ये काय काय दाखवले आहे हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे. ही शास्त्र वगैरे सर्व भक्ती मार्गाची आहेत. याने कोणीही मला भेटू शकत नाहीत. अजूनच तमोप्रधान बनले आहेत, म्हणून मला बोलावतात की येऊन पावन बनवा, तर पतित झाले ना. मनुष्य तर काहीच समजत नाहीत. जे निश्चय बुद्धी आहेत ते तर विजयी होतात. रावणावर विजय प्राप्त करून रामराज्यामध्ये येतात. बाबा म्हणतात काम विकारावर विजय मिळवा, यावरच हंगामा होतो. गातात अमृत सोडून विष का पिता. अमृत नाव ऐकून असे समजतात गोमुखातून अमृत निघते. अरे गंगा जलाला थोडेच अमृत म्हटले जाते. ही तर ज्ञान अमृताची गोष्ट आहे.
पत्नी पतीचे चरण धुवून पिते त्याला देखील अमृत समजतात। जर अमृत आहे तर मग हिऱ्या समान बनावे ना। हे तर बाबा ज्ञान देतात ज्यामुळे तुम्ही हिऱ्या समान बनता। पाण्याचे नाव किती प्रसिद्ध केले आहे। तुम्ही ज्ञान अमृत पाजता ते पाणी पाजतात। उच्च ब्राह्मणांविषयी कोणालाही माहिती नाही आहे। ते कौरव पांडव म्हणतात परंतु पांडवांना ब्राह्मण थोडेच समजतात। गीतेमध्ये असे कुठे वर्णनही नाही जे पांडवांना ब्राह्मण समजतील। बाबा बसून सर्व शास्त्रांचे सार समजावून सांगतात। मुलांना म्हणतात शास्त्रांमध्ये जे काही वाचले आहे आणि जे काही मी ऐकवतो त्यातून बरोबर काय ते ठरवा। तुम्ही जाणता आधी आपण जे ऐकत होतो ते चुकीचे होते, आता बरोबर तेच ऐकतो। बाबांनी समजावून सांगितले आहे तुम्ही सर्वजण सीता अथवा भक्तिणी आहात। भक्तीचे फळ देणारे आहेत राम भगवान। ते म्हणतात मी येतो फळ देण्यासाठी। तुम्ही जाणता आपण स्वर्गामध्ये अपार सुख भोगतो, त्यावेळी बाकी सर्व शांतीधाममध्ये राहतात। शांती तर मिळते ना, तिथे विश्वामध्ये सुख शांती पवित्रता सर्व काही आहे। तुम्ही समजावून सांगता जेव्हा विश्वामध्ये एकच धर्म होता तेव्हाच शांती होती, तरी देखील समजत नाहीत। कोणी मुश्किलीनेच टिकतात। मागाहून खूप जण येतील, जातील कुठे? ही एकच हट्टी अर्थात दुकान आहे। जसे दुकानदाराची वस्तू चांगली असते तेव्हा एकच दर असतो, ही तर शिवबाबांची हट्टी आहे। ते आहेत निराकार। ब्रह्मा देखील जरूर पाहिजे। ब्राह्मण बनल्याशिवाय देवता कसे बनणार? अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात। आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते। आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना नमस्ते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे। पहिला पॉइंट आहे देवतांसारखे गुण स्वतःमध्ये धारण करायचे आहे। आतमध्ये जे काही आसुरी संस्कार आहेत, क्रोध इत्यादीची जी सवय आहे त्याला सोडायचे आहे। विकर्माजीत बनायचे आहे म्हणून आता कोणतेही विकर्म करायचे नाही। दुसरा पॉइंट आहे हिऱ्या समान श्रेष्ठ बनण्यासाठी ज्ञान अमृत प्यायचे आहे आणि पाजायचे आहे। काम विकारावर संपूर्ण विजय प्राप्त करायचा आहे। स्वतःला सतोप्रधान बनवायचे आहे। आठवणीच्या बळाने सर्व जुने हिशोब चुकते करायचे आहेत। आजचे वरदान आहे बुद्धीला माझेपणाच्या फेऱ्यामधून काढून गोंधळण्यापासून मुक्त राहणारे न्यारे ट्रस्टी भव। बुद्धीला माझेपणाच्या फेऱ्यामधून काढून गोंधळण्यापासून मुक्त राहणारे न्यारे ट्रस्टी भव। स्पष्टीकरण आहे जेव्हा बुद्धी कुठेही गोंधळून जाते तेव्हा समजून जा जरूर कोणता न कोणता माझेपणा आहे। जिथे माझे आले तिथे बुद्धीचे भरकटणे आले। गृहस्थी बनून विचार केल्याने गडबड होते, त्यामुळे न्यारे आणि ट्रस्टी बना। हा माझेपणा माझे नाव खराब होईल, माझी निंदा होईल असा विचार करणेच गोंधळून जाणे आहे। मग जितके स्वतःला सोडवायचा प्रयत्न कराल तितके अडकत जाल। म्हणून ट्रस्टी बनून या गोंधळापासून मुक्त व्हा। भगवंताची मुले कधी गोंधळामध्ये येऊ शकत नाहीत। स्लोगन आहे मोठ्या पित्याची मुले आहात, त्यामुळे ना मन छोटे करायचे आणि ना छोट्या गोष्टींना घाबरून जायचे। मोठ्या पित्याची मुले आहात, त्यामुळे ना मन छोटे करायचे आणि ना छोट्या गोष्टींना घाबरून जायचे। अच्छा, ओम शांती। नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला।